नमस्कार, रुचकर स्वाद यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर आज आपण आळू वडी अगदी झटपट होणारी पाहणार आहोत आणि बिना झंझट आणि बिना फेल रेसिपी आहे, बनवून खाऊ शकता। तर इथे मी 2 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। तुमच्या आवडीनुसार लहान किंवा मोठं कसंही वापरलं तरी चालतं, पण इथं मी थोडंसं जाडसर आणि निम्म बारीक घेतले। इथं आपण पाव चमचा ओवा घेतलेला आहे, चुटकीभर हळदी पावडर, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा लसण ठेचून घेतलेला आणि थोडीशी कोथिंबीर, हे सर्व टाकून आता याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकून घ्यायचं आहे बरोबर, आणि बाकीचं पाणी बाजूला ठेवायचं। आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। इथं आपल्याला खूप असं घट्ट पण नाही, खूप पातळ पण नाही, अशा प्रकारे जेणेकरून पानाला लावता येईल किंवा लागेल अशा प्रकारे हे पीठ तयार करून घ्यायचं आहे। आणि एकदा चेक करायचं आहे मिठाचं प्रमाण बरोबर आहे का ते, का तर तिखट मीठ जर बरोबर असेल तर वडीला चव छान लागते, त्यामुळे मीठ एकदा चेक करायचं आहे। पण इथं एकदम परफेक्ट असं होतं ना, कमी होतं ना जास्त होतं, तरीही मी एकदा चेक करते की बरोबर झाले का नाही ते। तर तिखट मीठ एकदम परफेक्ट झालेलं आहे। आता पाव पळी तेल याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे, म्हणजे काय होतं तर वडे जे आहेत ते असं चरकत नाहीत आणि खूप निब्बर पाणी घ्यायचे नाही याच्यासाठी। आता इथं अर्धा चमचा धने आणि जिऱ्याची पावडर टाकलेली आहे आणि पाव चमचा गरम मसाला इथं टाकून घेतलेला आहे। गरम मसाला तुम्हाला टाकायचा असेल तर टाका, नाही टाकला तरी काय हरकत नाही। परत हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स केल्यानंतर याला खूप वेळ ठेवायची वगैरे गरज नाही, लगेचच आपण वड्या बनवायला घेणार आहोत। तर आता इथं ही जी अर्धी वाटी पाणी ठेवलं होतं त्यातली पाव वाटी आपण इथं टाकून घेतले परत, आणि पाव वाटी राहिलेला आहे ते नंतर आपल्याला परत वापरायचं आहे, जेव्हा की आपल्याला ह्या वड्या तयार करून झाल्यानंतर। हे बघा, अशा प्रकारे सरसरीत पीठ पाहिजे, म्हणजे पानाला पटकन लागलं जाईल। आता इथं पान स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि कोरडे करून पण घेतलेत। आता उलटं पान ठेवून अशा प्रकारे हे पीठ जे आहे ती व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे। असं कुठं लागेल कुठं नाही लागेल असं करायचं नाही, व्यवस्थित असं हे लावून घ्यायचं आहे। अशा प्रकारे जर बनवलं ना तर नेहमी तुम्ही ह्याच पद्धतीने वड्या बनवल्या, इतक्या मस्त होतात ह्या वड्या। आता हे बघा, ही साईड जी आहे ती अशी पॅक करून घ्यायची, समोरची सुद्धा बाजू जी आहे ती पॅक करायची। आता इथं आपण रोल वगैरे करणार नाही, झटपट करतोय। आता समोरची बाजू सुद्धा ही पॅक केली, त्याला सुद्धा बेसन पीठ लावून घ्यायचं आहे आणि परत ही एक वेळा असं दुमडून घ्यायचं, म्हणजे छान अशा ह्या वड्या तयार होतात। बेसन पीठ व्यवस्थित असं लावून घेतल्यामुळे चवसुद्धा छान लागते। आता हे अशा प्रकारे लावून घेतल्यानंतर हे बाजूला करून घेऊया। अशाच प्रकारे सर्व पानांना आपण हे लावून घ्यायचं आहे आणि ह्याच पद्धतीनं सर्व वड्या आपण तयार करून घेणार आहोत। तर बघू शकता, सर्व वड्या आपण ही अशा प्रकारे तयार करून घेतलेल्या आहेत। आता ह्या वड्या परत आपल्याला एक प्रोसेस करायची आहे, आणि तुम्ही डायरेक्ट असंच भाजून तळून घेतलं तर पान जे आहे ते करपल्या जातात, त्यामुळे आता इथं राहिलेलं पाणी टाकून हे पीठ जे आहे ते शिल्लक राहिलेलं सैलसर करून घ्यायचं आहे। हे एवढ्या पानासाठी मी इथं 14 ते 15 पानं घेतलेले आहेत। हे प्रमाण इतकं परफेक्ट होतं आहे ना, पीठ जास्त होते ना पानं कमी पडतात असं बिलकुल होत नाही। आता हे पीठ सैलसर छान करून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये अगदी एखादी चुटकी आपल्याला खाण्याचा सोडा टाकायचा आहे, जास्त नाही, हे बघा अगदी एवढाच। त्यापेक्षा जर जास्त टाकलं ना तर मग ते चव व्यवस्थित लागणार नाही। आता परत याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स केल्यानंतर सर्व पिठामध्ये ती सोडा जी आहे ती मिक्स झाला पाहिजे। आता जे पाण्याच्या वड्या आपण तयार करून घेतलेल्या आहेत ते याच्यामध्ये बुडवायच्यात आणि तळून घ्यायच्यात। जर का तुम्हाला वाटलंच भाजून घ्याव्या तरीही चालतं, काही हरकत नाही, पण अशा प्रकारे एकदा नक्की ट्राय करून बघा, एकदम मस्त अशा होतात। आणि पीठ थोडंसं सैलसर केल्यामुळे ना जास्त असं जाड थर येत नाही, एकदम पातळ लेयर येते। तेल मीडियम गॅसवर गरम करून घेतलेलं आहे आणि परत लो फ्लेम करायचे आहे, म्हणजे वड्या आपण जसं तळू ना तशा आतपर्यंत अशा कुरकुरीत होतात। फास्ट जर गॅस केला किंवा मीडियम केला ना, पटकन तळल्या तर जाते हे पानं, पण नंतर सैलसुद्धा होतात, कुरकुरीत होत नाहीत आणि त्याचा रंग एकदम डार्क असा होतो, पिवळसर बिलकुल राहत नाही। त्यामुळे कुठलंही तळताना ना लो फ्लेमवर तळायचं आहे, म्हणजे कुरकुरीत हवं असेल तर। आता जेवढे ह्या कढईमध्ये बसतात, आता इथे मी अगदी छोटी कढई, एक तळहात बसेल ना, म्हणजे पूर्ण हात बसेल एवढीच ही कढई आहे, का तर कमी तेलामध्ये कुठलीही रेसिपी आपल्याला करता येते, त्यामुळे तुमच्याकडे सुद्धा ही कढई असणं गरजेचं आहे। म्हणजे प्रत्येक घरामध्ये कधी ना कधी तळण हे होतंच, पण मोठी कढई म्हटलं ना खूप सारं तेल टाकावं लागतं, मग ते तेल खूप दिवस राहतं, त्यामुळे छोटी कढई घ्यायची आहे। तर हे बघा अशा प्रकारे झालेलं आहे। तर मी तुम्हाला गॅसची फ्लेम दाखवते, एकदम लो फ्लेम आहे गॅसची। आणि आता हे
खालची बाजू छान अशी तळून झाल्यासारखी वाटली, थोडंसं कडकपणा आला की परत हे पलटून घ्यायचं आहे. हे बघा, आणि हे पानं खूप असं वेळ लागत नाही, एकदम पटकन असंही तयार होतात आणि चवीला सुद्धा इतके भन्नाट, एकदम परफेक्ट प्रमाणे झालेलं आहे. आता ही दुसरी बाजू सुद्धा छान अशी आपण तळून घेणार आहोत. आता आलटून पलटून छान अशी तळून घ्यायचं. खूप कुरकुरीत हवं असेल तर थोडं जास्त तळावं लागतं, पण मीडियम गॅसवरच तळून घ्यायचं आहे. तर आता हे छान आपण तळून घेऊया. तर बघू शकता एकदम छान अशा ह्या वड्या आपल्या तळून झालेल्या आहेत. आता हे काढून घेऊया. तर काढल्यानंतर सुद्धा तेलाच्या बाहेर काढल्याबरोबर लगेचच कोरड्या होतात, बिलकुल तेलकट होत नाहीत आणि चवीला सुद्धा तितक्याच भन्नाट ह्या वड्या होतात. सोड्याचं जर प्रमाण जास्त झालं तर मग तेल शोषून घेऊ शकतं, त्यामुळे सोडा अगदीच किंचित टाका किंवा तुम्हाला नसेल टाकायचं तरी काही हरकत नाही. आता हे एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत. तर बघू शकता किती म्हणजे सुरेख दिसतात ह्या वड्या आणि झटपटसुद्धा होतात, जास्त झंझट बिलकुल नाही. आणि इथं आपण खूप मोठे पानं घेतलेले नाहीत, त्यामुळे ना याच्या शिरासुद्धा मी मोडल्या नाहीत, कवळी पानं असल्यामुळे आहे तसेच आपण बनवायला घेतले. तर हे बघा, लो फ्लेमवरच आपण हे दुसरा घाणासुद्धा टाकून घेतोय आणि जेवढ्या वड्या बसतात तेवढ्या एक वेळेला 3 वड्या निघतात. आता तुम्ही म्हणाल की मोठी कढई घेतली तर जास्त निघतात, आणि जर का तुम्हाला जास्त बनवायचं असेल क्वांटिटीमध्ये तर तुम्ही थोडी पसरट कढई घ्यायची आहे. म्हणजे पसरट कढईमध्ये थोडं जरी तेल टाकलं ना तर पसरून तळून निघतं, फक्त खोलगट जास्त घ्यायचं नाही. तर आता हे जेवढे बसतात त्याच्यामध्ये तेवढ्या सोडून घ्यायच्यात आणि परत ह्याला छान आलटून पलटून आपण तळून घेणार आहोत. तर ही लास्ट बॅचसुद्धा मी तळून घेतलेली आहेत. हे बघा, एकदम सुरेख आणि मस्त एकसारख्या ह्या वड्या झाल्यात. छोटे जी पानं आहेत ना त्याचे खूप सुरेख दिसतात ह्या वड्या. आता हे छान असं काढून घेऊया आणि थोडंसं थंड करून एकदम कुरकुरीत अशा ह्या वड्या होतात. जर का तुम्हाला थोड्या कुरकुरीत हव्या असतील तर थोड्याशा जास्त तळायच्या आहेत. तर हे बघा, एकदम मस्त अशा आपल्या वड्या तयार झालेत. अचानक कोणी पाहुणे आले किंवा आपल्याला ताटात घ्यायचे असतील जेवताना तरी पण अगदी सहज आणि झटपट ह्या वड्या तयार होतात. तर बघू शकता एकदम मस्त झाल्यात, तोडून दाखवते. एकदम छान चवीला झाल्यात आणि कुरकुरीतसुद्धा झालेले आहेत. त्यामुळे अशा प्रकारे आळू वडी तयार करून बघा आणि कमेंटमध्ये सांगायला बिलकुल विसरू नका. तर आजची आळू वडीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. चला तर भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये. बाय बाय अँड टेक केअर.